एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तीचा एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तीचा आला नवा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तीचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवरा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलत वचन याती भावी का एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वा विढाल 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 एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरु मौलींच्या आशीर्वादाने श्री नरसिंह स्वामी दत्त प्रसन्न यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह तथा नरसिंह स्वामी चरित्र पारायण सोहळा नवनाथ ग्रंथ पारायण वर्ष 14 आहे. या 14व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या कार्यक्रमाचं ज्यांचं मार्गदर्शन आहे समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलो. आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे आमचे आदरणीय शशिकांत महाराज गुंड यांच्या संपर्काच्या माध्यमातून दत्ता महाराज गुंड, आदरणीय भैया कोले, अभिजित भाऊ देशमुख, प्रणव परिचारक पंढरपूर आणि नाना पुजारी तुळजापूर यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने चालत असलेला हा नामसप्ताहाचा कार्यक्रम माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोती मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची 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 मजबरी कृपा बहुतांची मजबरी कृपा बहुतांची लाडकी लेक लाडकी लेक मजबरी कृपा बहुतांची मजबरी कृपा बहुतांची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजबर कृपा बहुतांची मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिवंत पुतळी वारकरी संप्रदायाची कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारा यांचा 4 चरणाचा भावपर भक्तिपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाल विठाल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं, व्यापकतेचं आणि महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा परमेश्वर हे शब्दाने देखील सांगता येत नाही, परंतु आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात आपण त्या देवाची ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, एवढा हा जगदानी. पण भक्ताकडे काय मागतो? मागे तुळशी दळ पाणी तुळशीचं पान मागतो. शेवटी तुकोबाराय म्हणतात तो देव पुंडलिका करता आला, पुंडलिकाच्या नावा करता आला, पण सगळ्या जगाला तो सोपा झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. विठाल विठाल तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढा प्रभू भावे. आता एवढा 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 म्हणजे नेमका केवढा? तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते वर्णन माझ्याच्याने होत नाही. स्वतः सांगतात अरे देवा, अरे पांडुरंगा, जो रात्रंदिवस तुझ्या बरोबर होता, एकत्र जेवलेस,
एकत्र फिरलेस, एका क्षणाचाही योग तुला सण झाला नाही, अशा नवविधा भक्तीपैकी सख्य भक्ती ज्याने केली तो सख्यपणी अर्जुन, नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप. 24 तास अर्जुन देवाच्या बरोबर राहायचा, तरी देवा तू कसा आहे किती मोठाही अर्जुनाला कळलं नाही. तुका बरे म्हणतात अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला ना, तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा हे कळालं नाही. महिला मंडळी एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन गुपचूप कृष्णानं माती खाल्ली. आता माती खाल्ली हे बळीराम दादांनी बघितल्यानंतर बळीराम दादा पळत पळत गेला आणि सांगितलं, आई कृष्णानं माती खाल्ली म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता काठी घेऊन गेली. पण ते बाळ आपल्या आईला सांगू लागलं, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली म्या माती, आई ग आई नाही खाली म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती, आई ग आई नाही खाली म्या माती, आई ग आई नाही खाली म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, हा बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोटे बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा. भांडण घेतो मजवरती. या आई ग आई नाही खाली ग माती, आई ग आई नाही खाली ग माती, आई ग आई नाही खाली म्या माती, आई ग आई नाही खाली म्या माती. यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. साक्षात आज त्यांच्या रूपामध्ये आपल्या गोरोबा काकांचं दर्शन या ठिकाणी होतंय. हा खूप गोड बाबा बरं का, खूप छान नाचलात तुम्ही. हा कृष्ण सांगू लागला, आई मी माती खाल्लीच नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय. यशोदा माता म्हणते, कृष्णा मला माहिती नाही. अरे बळीराम दादाने तुला माती खाताना बघितलंय. कृष्ण म्हणतो, आई अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना. कितीही चांगलं काम करा, तो चांगलं बोलतो का. बळीराम दादा मज भेटला तोही माझा पक्षपाती नाही का, तो माझा पक्षपात करणार, माझ्याविषयी काही चांगलं बोलणार नाही. कृष्णा अरे बाकीचे गोपाळ म्हणतात बाळा तू माती खाली नाही, आई ते सगळेच खोटं बोलतायत. पण जेव्हा कृष्ण आपल्या आईला सांगत होता आई मी माती खाल्लीच नाही, तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं किती महिन्याचं होतं. तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत, तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ देखी लागस ये, रंगनी रंगनाथ देखी लागस ये, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, वा. तळवे तळ हात टिकीत डाव्या गुडघ्यान रांगत. कृष्ण केवळ रांगत होता माता मौल्यानी. आता इथं बसलेल्या माईबापाने एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असतं. महिला मंडळ मुलं झाली ना सगळ्यांना किती. हा समोरच्या मावशी हुशाऱ्या आम्हाला जेवायला बोलवायला आल्या होत्या, बरोबर तुम्हीच ना. 7-8 महिन्याचा रांगणं मूल कधी बोलतं का.
तो रांगताना बोलत होता, सांगत होता आई मी माती खाली नाही. बैराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली कृष्णा सगळे खोटं बोलतात मी मान्य करते, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय. म्हणून मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. हे सगळं कशा करता सांगितलं माहितीये, जिने त्याचा सांभाळ केला तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. तुकोबार आहे म्हणतात, तर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसा काय कळणार हो. एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त 2दाच होते. कधी होते, हा असं छान बोलायचं, हा आषाढी आणि कार्तिकीला. बरं आषाढी कार्तिकीला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटण्याकरता येतात, मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का देवा. कसं काय चाललंय, गप्पा मारायचं जाऊ द्या. आषाढी यात्रेला आपण जर पंढरपूरला दर्शनाला गेलो 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं, बरोबर ना महिला मंडळ. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो, आपण देवाच्या जवळ गेलो. काही काही लोक देवाचे पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात, काही काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथली माणसं लगेच ढकलतात, आणि काही काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देव दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर गप्पा मारायला वेळ कुठून असणार हो. मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय, मग त्याला कळून घ्यायचं आहे ना, त्याच्याकरता मनामध्ये शुद्ध भाव महत्वाचा आहे. देव नेमका कुठे राहतो, न काष्टविद्या तो देव न पाशानी च मृन्मयी भावी ही विद्या तो देव तस्मात भाव ही कारणम. देवाकरता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. संत महात्मे म्हणतात अतिशय शुद्ध भावाने आम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो. रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती तुमच्याकडे सरळ असते. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते, प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज येत होती सुया गे बिबगे दामन गे पोत गे. मी नाही बरं ती बाई, तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सुया गे बिबगे दामन गे पोत गे पोराला काळ मणी गे केसावर फुगे. असंच म्हणतात ना. जमलं का, हा मग आता जमलं. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकला, अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्याने चाललंय तरी कोण. राजाने खिडकीतून डोकं बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्याने जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सगळं सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी महिला मंडळ, तसं नाही म्हणायचं, सुईवालीशी म्हणायचं. हा काय म्हणायचं, हा त्या सुईवालीशी ठरवलं. तिथे काय हो, राजा बोलले दल हाले. राजा तसा तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटला काय ग लग्न करतेस का माझ्याशी. ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. बापाला विचारू म्हणतेस. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणे तुमचं. बापाने सांगितलं मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 2 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटलं काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का, ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का, बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला, मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाहीतर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आला ना, सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि 7-8 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 7-8 दिवसापूर्वी गावोगावी टिकल्या बांगड्या घेऊन फिरणारी राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली, आता राजाची
वा वा, असंच लक्ष ठेवा. कोण झाली? राजाची राणी झाली. राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटलं तिथं काय विषय हो? तिला कुठलंच काम करायचं नाही. तिला एकच काम, तिला कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, काहीच काम नाही. तिला एकच काम, फक्त राजगादीवर बसायचं. पण तुम्हाला माहितीये महिला मंडळ, तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं, एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळेला 5 पकवानाचं भोजन समोर यायचं. ताटचं बोलायला का कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? महिला मंडळ खरंच घेऊ ना? जाऊ द्या, परत कधीतरी घेईल. आताच घेऊ? बरं, मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार का? मग कोण घेणार? पाठीमागे असू द्या, मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एक काम येईल, फार चांगलं नाव आहे, ऐका. बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? बरं ऐका. तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी हो, आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना स्वभाव राहीना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव राहीना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव राहीना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव राहीना. आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, आधी होती दासी पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना स्वभाव राहीना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव राहीना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव राहीना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव राहीना. आधी होता वाघा दैव योगे झाला पाग्या, आधी होता वाघा दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव राहीना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव राहीना. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव राहीना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव राहीना, स्वभाव राहीना मूळ स्वभाव राहीना. जरा त्या मौशन करता टाळ्या वाजवा बरं एकदा. आणि इकडचे हे 2 टाळकरी गुरुजींच्या पाठीमागच्या, काय नाचला तुम्ही, वा वा वा. त्यांच्याकरताही टाळ्या वाजवा. याला म्हणतात कीर्तनाचा आनंद. खरा आनंद ते घेत असतात. नाचलं पाहिजे प्रत्येकाने कीर्तनामध्ये. तुम्ही सगळ्यांनी नाचायचंय, कारण कीर्तन करत असताना बरं का, कीर्तन हे आनंदा करता असं, स्वतःने आनंद घ्यायचा असून दुसऱ्याला द्यायचा असतो बघा. आणि आमच्या संत महात्म्यांना हेच कीर्तन अपेक्षित आहे. कीर्तन करत असताना कीर्तनकाराने इतकं आनंदाने गायलं पाहिजे का टाळकऱ्यांनी नाचलं पाहिजे. हे कीर्तन कसं आहे माहितीये? गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे. मनाचे उडे आवडीने मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया
नाचले बरं ते लहान मुलं? शेवटपर्यंत नाचायचे बाळून, त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. हा बघा, आमच्या संत महात्म्यांना जे कीर्तन अपेक्षित आहे ना, कीर्तन करत असताना थोडंसं गायन केलं पाहिजे, थोडंसं नाचे, बाकीच्या टाळकऱ्याने नाचलं पाहिजे. आणि संत महात्मे म्हणतात बघा, काही टाळकरी कीर्तनात असे नाचतात ना महाराज, कपड्याची स्त्री सुद्धा मोडू देत नाही. नाचलं पाहिजे, गाये नाचे उडे, नुसतं नाचायचं नाही, उड्या मारायच्या आहेत. संत महात्मे म्हणतात स्वतःने आनंद घ्यायचा, जगाला सुद्धा द्यायचा. मग संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं, नाही का. माझ्या नाथबाबांचं आपण सांगत होतो, माझ्या नाथबाबांचं मूळ 52 प्रकरण आहे, त्याच्यात सांगितले. आधी होती दासी, पट्टराणी गेली दिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कुणी वाघ्या नाही ना, का आहे असू द्या. दैवयोगी झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. अखंड देवाचं नाम रात्रंदिवस नामचिंतन करणं आमच्या देहाला लागलेलं वळ नाही, तो आमचा भाव आहे. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता, त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे, किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आड पडद्याने बोलू लागले, माझ्या देवाला, माझा भक्त काय म्हणतोय देवाला सांगण्याची गरज नाही. इथं बसलेले प्रत्येकानं ऐका. मंदिरात गेल्यानंतर कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही बायका म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं म्हणता का? अजिबात असं देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वांबर, विश्वी विश्वांबर, परिहाराची न लगे, परि हे अनावर. मनातला जाणणार तो मनकवड्या, त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत अर्जुना करता विश्वरूप नकली, त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डुके घालून बसला नाही. ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले अर्जुना, अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवानी अर्जुनाच्या प्रत्येक रोमा डोळे दिले आणि एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंताचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, गम पमा गरे कसरे सा, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. हे बढा प्रभु भावे, हो हे बढा
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. हा जरा गुरुजीं करता जोरदार टाळ्या वाजव. खूप गोड वाजवलं. हा तुमच्याच जिल्ह्याचं भूषण आहे. कुंभारगावचे ते सरपंच आहेत तालुका करमाळा. आमचे गुरुजी आहेत ते. आज या ठिकाणी आले त्याच्यामुळे डबल आनंद. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे पण आपल्या भक्ताच्या भावाकरता किती छोटा होतो. तर जनाबाई म्हणते अर्जुनाला जब जो भगवान परमात्मा दिसला नाही माझ्या जनाबाईच्या भक्ती करता किती छोटा झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली नाही देवही यायचा. जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस जनाबाई म्हटली का रे देवा रोज तुम्हाला पहाटे पहाटे दळण दळू लागण्याकरता येतो देवा आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला काय गजनी. जनाबाई म्हटली देवा आज दळण दळताना माझी एक अट आहे. म्हटले काय. मी पुढे म्हणतीन तू माझ्यासारखं पाठीमागं म्हणायचं. किती मोठा अधिकार होता. जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं पुढे ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमागं म्हणावं पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. जनाबाईनं म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. आणि देवानंही म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमा. तुला काही वेळ लागलाय का. म्हटलं काय झालं. अरे रखुमाबाई तुझी माता का बायको. इतका दिवस जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी चक्र पाणी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाईनं झाडून काढावं देवानं केर भरावा इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. आता आपल्या गावच्या सप्त्यामध्ये जवळजवळ 100% आरक्षण कीर्तनकारांना देऊन टाकलं. सगळ्या महिलाच. एकही पुरुष कीर्तनकार नाही. आपल्या गावच्या सरपंच महिला की पुरुष सध्या महिला आहे का. बर मग एखाद्या स्त्रीने सांगितलं हो मी या गावचे सरपंच काय उपसरपंच काय सदस्य काय तुमच्या इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय. मग मी आतलं घर झाडले तुम्ही बाहेरचा ओटा झाडा. झाडाल का. बायको सरपंच झाल्यावर हो की नाही. नाही झाडत जावं चांगलं असं बायकोला मदत करणं. ऐका पुरुष मंडळ स्त्रिया कितीही मोठ्या पदावर गेल्या ना स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. नाहीतर आजही काही काही पुरुष लोकांचं जीवन असं आहे. बायको म्हटली जा दळायला का बिचारे चाले दळायला. बायको म्हटली घासा भांडे का लागले भांडे घासायला. त्याला पुरुष म्हणत नाही. त्याला आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे जन्माला आला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला. बघा एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची. कपडे धुणं भांडे घासणं झाडलोट करणं सगळं. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काय बाई लाज नाही तुला. तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस ती सकाळी उठली नवरा झाडू मारत होता पळत गेली. म्हटली नाही आज तुम्ही झाडू मारायचा नाही. त्याला बसायला पाट दिलं नवीन कपडे त्याला घालायला दिले. त्याच्यासमोर पुरणपोळीचं असं पाचीपकवानाचं भोजन ठेवलं आणि जेवले का म्हटली दिवसभर आराम करा. तो म्हटला काय ग वर्षभर मला राबून घेतेस आणि आज तुला देव कुठला पावला का मला आयतं ताट जेवायला दिले. ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही. तुमच्या लक्षात नाही का म्हटली आज बैल पोळा येते. कारण तुम्हाला माहिती फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांग. आपलं तसं आहे का.
आपण फक्त ऐकायचं का जनाबाईने झाडून काढल्याने देवानं केर भरला. पुरुष मंडळ अजिबात आचरण करायला जायचं नाही. झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी. त्याच्या पुढे जाऊन सांगते, भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी माझी जनाबाई देवाशी भांडण करायची. भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची, अरे काळ्या विठामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली. जन्म सावित्री पिडाळली तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे. उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. अंगणात उभी राहायची म्हणायची, अरे काळ्या तुझी रान रणकी झाली. अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बरं. महिला मंडळ प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव. देवा करता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर माहिती? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेने पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली म्हणते, भाऊ बळे आकडे भाऊ बळे ज्ञानोबाराय म्हणतात, देवा करता महत्वाचा आहे तो भाव. देवा करता गरज आहे ती भावाची. म्हणून एवढा हा प्रभू भावे कुठे राहतो माहिती? तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय? भक्ताची हृदय रूपी पेटी. तुम्ही सांगाल एवढा मोठा देव आहे, बरं कुणाच्या हृदयामध्ये राहिला? सगळ्या जगाला माहिती आहे. आमच्या वारकरी संप्रदायातल्या एका संताच्या हृदयात राहिला. त्यांचं नाव संत सावता महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अजून कुणाच्या हृदयात राहिला माहितीये? भक्त हनुमंतरायांच्या. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासातून परत आले होते, आल्यानंतर अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे सत्कार केले, पण मारुतीरायांचा सत्कार काही केला नाही. सीतामातेला थोडंसं वाईट वाटलं की अरे रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांवर उपकार आहेत, मग प्रभूंनी सगळ्यांचे सत्कार केले, मारुतीरायांचा सत्कार केला नाही. सीतामातेला थोडंसं वाईट वाटलं. प्रत्येकाने ऐका बरं. सीतामाता उठल्या. आपल्या गळ्यात जो काही नवरत्नाचा हार होता तो हार त्यांनी हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. हनुमंतराय त्या हाराच्या मण्याकडे अशी निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले आणि बघता बघता गळ्यातला सगळा हारच तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला, म्हटला अरे तुझ्यासारख्या वानराला त्या हाराची काय किंमत रे? इतका नवरत्नाचा हार सीतामातेने तुला दिला आणि तू तो फेकून दिला. हनुमंतराय उभे राहिले. सांगितलं सीतामाता मला प्रियच आहेत. मातेने मला हार दिला, मी प्रेमानं गळ्यामध्ये घातला, पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहेत की नाही त्यांना मी शोधत होतो. वरून निरखून बघितलं, माझे प्रभू दिसले नाही. मला वाटलं कदाचित मण्यात असतील, म्हणून मणी दाताने फोडून बघितला, मध्येही माझे प्रभू नव्हते. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही.
काय सांगितलं? ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण उठला, म्हटलं हनुमंतराया हा देह तुमचा आहे? म्हटले हो. तुमच्या देहात राम आहे का दाखवा. दाखवा म्हटल्याबरोबर माझ्या हनुमंतराया उभे राहिले आणि सगळ्या सभेसमोर फाडून या पुली छाती दाविले प्रभू भगवान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. 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 अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. 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 बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान. पवनपुत्र हनुमान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की. एवढा मोठा जगाचा बाप माझ्या हनुमंतरायांच्या हृदयामध्ये राहिला. हनुमंतरायांकरता किती छोटा झाला हो, त्यांच्या हृदयात राहिला. तेने संपुष्टी राहावी. त्या हनुमंतरायांना तुकोबारे प्रश्न विचारतात, तुम्ही अशी कुठली भक्ती केली हो का देव तुमच्या हृदयात राहिला? आम्हालाही जरा त्या भक्तीच्या वाटा दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोबटा. हनुमंतराय म्हटले मी भक्ती केली तिचं नाव दास्यत्व निकट. हनुमंत केले म्हणून देखील रामचरण. म्हणून भक्ती कशी करावी आणि भाव कसा असावा हे माझ्या हनुमंतरायांकडून माझ्या संत सावता महाराजांकडून शिकावं म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपण ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा. 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 पूर्वी धारावी तिच्या. पूर्वी धारावी तिच्या. पूर्वी धरावी तिच्या. पूर्वी धरावी तिच्या. पूर्वी धारावी तिच्या. पूर्वी धारावी तिच्या. होय भक्ती केला तैसा. 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 पूर्वी धारावी तिच्या. पूर्वी धारावी तिच्या. पूर्वी धारावी होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी तिच्या. पूर्वी धरावी तिच्या. पूर्वी धरावी तिच्या. वा वा वैष्णवी छान छान छान. होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावी ती इच्छा. तुकोबाराय म्हणतात आपण ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय. भक्ती अशी करा आणि इच्छा अशी करा की जी माझा भगवान परमात्मा पूर्ण करेल. कारण का तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान परमात्म्याने या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अवतार धारण केलेला आहे. सगळ्या जगाला माहिती. आज ज्या नृसिंह जयंतीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझ्या हिरण्यकश्यपूला बघा, हिरण्यकश्यपूला मारण्याकरता माझ्या प्रल्हादाचा बचाव करण्याकरता देवानं कशाचं रूप घेतलं हो? नृसिंहाचं. कशाला? तर त्याच्या भक्ताला त्रास दिलेला देवाला आवडत नाही. त्याच्या भक्ताचा त्याला त्रास त्याला सहन होत नव्हता म्हणून त्यानं नृसिंहाचा अवतार घेतला. आणि ज्या वेळेला हिरण्यकश्यपूने लाथ मारलेला, खांबावरी लाथ
मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. प्रल्हादा करता खांबातून प्रगट झाला. उपमन्यू करता त्याने शिराचा सागर आणला. वेगवेगळ्या प्रकारचे अवतार त्याने या जगामध्ये आपल्या भगवान परमात्मा करता घेतलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि ज्या वेळेला महादेव खंडेरायाच्या रूपाने या जगामध्ये येतात ना, भगवान महादेवांना खंडेरायाचं रूप का घ्यावं लागलं सगळ्या जगाला माहिती आहे. स्वर द्या थोडासा. का अवतार घेतला? शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बानुला त्याच मारून घोडला त्याच मारून घोडला घाला वांच्या वाड्याला. मारून घोड्याला हिरवांच्या माड्याला, त्याच मारून घोड्याला हिरवांच्या माड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बानुला त्याच मारून विशाल ईश्वरा संभाळिले करा, विशाल ईश्वरा संभाळिले करा, सुखी ठेव गाव गाड्याला त्याच मारून घोडा जागवितो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आम्ही गोंधळाला ये गोंधळा मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळा मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उधे 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 आईचा उधे 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 बोला बोलायचा वाजवा टाळ्या वाजवा. मला वाटलं मावशी नाचता का काय आता.
सप्ताहाचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. मग या आपल्या कीर्तनाला, या आपल्या सप्ताहाला, या आपल्या गोंधळाला सगळ्या देवदेवतांना बोलवलं पाहिजे की नाही? सगळे देव आले पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आनंद आहे. अजूनही म्हटले असे महिला मंडळ पण नको, एखादीच्या पटकन अंगात यायचं. कारण बायकांच्या लगेच अंगात येतं. असंच एका गावात लोक म्हटले, ताई अजून म्हणा, अजून म्हणा. मी म्हटले आणि तिकडून अशी एक जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा. येऊन ती स्टेजच नाचायला लागली. म्हटलं मावशी थांबा थांबा. म्हटली की तिने माझा माईकच घेतला. म्हटलं आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. आता मावशीची कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. ती मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी माझी पिशवी. हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली. या जगामध्ये भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता पुरवी धरावी ती इच्छा. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर माझ्या भगवान परमात्म्यानं त्याचा भाऊ पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला पुष्टी पोहे घेऊनिया, त्याचे भेटीला गेला शुद्ध भावाने कोणिया. गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. वा यांच्याकरता पण टाळी वाजव, खूप गुण. एकाचा भाऊ बघितला, सगळा गाव सोन्याचा करून दिला. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. म्हणून पुरवी धरावी ती इच्छा. म्हणून संत महात्म्याने जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. बघा, एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देवहाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? महिला मंडळ घंटी वाजवता की नाही तुम्ही? हां, पण त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवहारात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधायला लागली, तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देवारातला घंटा कुठं बघितला का? ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला, बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई घंटा कुठं ठेवला होता? म्हटली, आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात असे का फ्रीज मध्ये? गप असं म्हटली आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती म्हटली, कसं नाही सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी यूट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीजमध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला की त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही, पण ती कुणाचं ऐकत नाही बरं का. काही काही लोक एखाद्याच्या बोलण्याचा लक्षार्थ वाचार्थ लक्षात घेतात. एका माणसाला जरा बरं वाटत नव्हतं, तो दवाखान्यात गेला. दवाखान्यातून आला, हॉटेलमध्ये गेला, म्हटला पटकन एक वडापाव द्या. बसल्या बसल्या त्याने काय केलं माहितीये? त्या वड्याचं वरचं सगळं पीठ काढून टाकलं आणि मधला मधला बटाटा खायला सुरुवात केली. शेजारचा माणूस म्हटला, बाबा या परिसरातला एवढा प्रसिद्ध वडापाव आणि तू त्या वड्याचं वरचं पीठ काढतोय आणि आतला बटाटा खातोय, कशाला घातली 20 रुपये? म्हटलं घरी जाऊन बटाटेच खाणं. तो म्हटला, तुला काही कळतं का? माझी तब्येत बरी नाही. आत्ताच मी डॉक्टरांकडून आलोय आणि डॉक्टरांनी मला सांगितलंय बाहेरचं काही खायचं म्हणून वरचं पीठ काढतोय आणि आतला बटाटा खातोय. म्हणजे थोडक्यात काय, म्हणजे काही काही लोकांना आपण काय करतोय ते कळत नाही. पण संत महात्म्याने जो मार्ग सांगितला, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. कलियुगामध्ये तुम्हाला तुमचा उद्धार जर करायचा असेल, नाम संकीर्तन साधन पै सोपे, साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन
नाम संकीर्तन साधन पै सोपे. तुकोबरे म्हणतात माझा इतका मोठा देव आहे, माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो. तो प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो मग देतो, घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही. हा देवाचा स्वभाव आहे. बघा आजही आपल्या गावात सप्ताह चालू आहे. कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या देणगी द्या. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या नामवंत महिला कीर्तनकार तुमच्या गावामध्ये गावकऱ्यांनी आणल्यात. त्याच्याकरता आर्थिक खर्च फार मोठा आहे, म्हणून प्रत्येकाने त्याच्याकरता दिलं पाहिजे. देवाचा स्वभाव असा आहे. आज तुम्ही त्या सप्त्याकरता 500 रुपये द्या, देव तुम्हाला 1000 रुपये देईल. तुम्ही 1000 रुपये द्या, देव 2000 देईल. तुम्ही 5000 द्या, देव तुम्हाला 10,000 रुपये देईल. कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी. थोडंसं घ्यायचं आणि दुप्पट द्यायचं, पण घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही. हा देवाचा स्वभाव आहे. काही काही लोक म्हणतात ना त्याला चांगला भाव मिळाला, माझ्या मालाला भावच नाही. तू सप्त्याला देणगी दिली का? तू जर सप्त्याला देणगी दिली नाही तर तुझ्या मालाला भाव द्यायचं देखील त्याच्या हातात आहे. तुम्ही एका हाताने त्याला द्या, अनंत हाताने माझा भगवान परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला या जगामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात की या जगामध्ये देव किती मोठा आहे. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणी, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून या शरणा आलो. तुकोबारे म्हणतात देवा तू किती मोठा आहे. तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंब खाली गळत नाही. त्याच्या सत्तेशिवाय आपण बोलूही शकत नाही, त्याच्या सत्तेशिवाय आपण चालूही शकत नाही. प्रत्येकानं ऐका, महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना बाबा काही काही महिला, बोलू नका, काही काही महिला मंडळ फार भाविक असतात. कीर्तन संपलं की त्या जवळ येतात आणि प्रेमानं म्हणतात ताई 2 तास इतकं बोललीस, लक्षात कसं काय ठेवते ग? मी म्हणते मी बोलतच नाही, मला बोलवणारा सुद्धा माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. कोण बोलविते हरिवीन. इतकी जर त्या भगवान परमात्म्याची या जगामध्ये सत्ता आहे, एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, परंतु आपल्या भक्ताकडे काय मागतो? अभंगाचे 3रे चरण. आए बढ़ा जगदानी, हे 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 बढ़ा जगदानी, बढ़ा
करावे. आता या ठिकाणी माझ्या लपमतीप्रमाणे अभंगाचा थोडासा धावता वावरता आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे 15 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. शेवटी जाताना एक सांगेल, थोडं प्रबोधनाविषयी बोलणार आहे. एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे. जननी जने सो भक्त बने दाता बनिया शूर नहीं तो बरी वांज भली क्यों खाइया नूर. माते तुला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्माला घाल. तो मुलगा देशाची, समाजाची, ईश्वराची सेवा करणारा असला पाहिजे. असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला घालता येत नसेल तर माते तू वांज राहिली तरी चालेल. पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस आपल्या गर्भावर उत्तम प्रकारे संस्कार करायच्या. कारण बाळावर पहिले गर्भसंस्कार हे मातेच्या उदरामध्ये होत असतात. आई ज्याप्रमाणे संस्कार करेल त्याप्रमाणे बाळ घडत असतं. म्हणून गर्भावरचे संस्कार फार महत्वाचे आहेत. बघा, मग ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी मी वाजवित होते टाळ, संत रूपाने येईल बाळ ग जो बाळा जो जो रे जो, संत रूपाने येईल बाळ ग जो बाळा जो जो रे जो. प्रत्येक महिन्यात जर मातेने आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर इको नका देऊ दादा, जर उत्तम प्रकारे संस्कार केले, गरोदरपणी तुम्ही हरिपाठाला गेल्या, कीर्तनाला गेल्या, भजनाला गेल्या तर मातांनो तुमची मुलं या मुलांसारखी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहतील. पण गरोदरपणी जर तुम्ही पिक्चरला गेल्या तर तुमची मुलं फक्त वरात येतच नसतील. याला कारण का? तुम्ही केलेले संस्कार. पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, दळिता कांदिता जेविता गे बाई, राम वेळो वेळा हे गावोवी. पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना काय म्हणायच्या? 2 मिनिटं मी पुढे म्हणते, इथे बसलेल्या सगळ्या मातांनी माझ्या पाठीमागं म्हणायचंय. 2 मिनिटं कॅमेरा जरा त्यांच्याकडे फिरवा, फक्त महिला मंडळ. 2 मिनिटं टाळ पखवात पेटे काहीच वाजू नका हा. टाळी वाजवून छान म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. वा, आवाज, टाळी. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा, सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओ व्यागाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरीले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा वा, छान म्हटल्या हा. हा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता पुरुष मंडळ का महिलांचा सप्ताह आहे फक्त? म्हणायला लावायचं ना, म्हणणार का तुम्ही? बाळ सगुण गुणाचे तान्हे ग बाळ दिसतय गोजिरवाने. वा वा, काय सांगता ग राहणे ग गोकुळच्या नारी. वा वा, श्रीरंग माझा वेडा ग त्याला नाही दुसरा जोडा. वा वा, तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. अग तुम्ही यांची संगत सोडा ग लाडोळ्याच्या नारी. म्हणा ना, काय झालं?
असं तुमच्यापेक्षा आम्ही बरे की नाही. तिकडचे पुरुष तर गप्पच बसले. असो, पूर्वीच्या काळी मायबाप आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार करायचे. परिणाम त्यांच्या पोटी माझे ज्ञानोबाई, तुकोबाई, संत जनाबाई, संत मीराबाई, संत सखुबाई, छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का? त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेले उत्तम प्रकारे संस्कार. आपणही आपल्या मुलांवर चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली मुलं वाईट व्यसनांच्या आहारी जाणार नाही. वाईट व्यसन म्हणजे कशाचं? दारू पिणं, बिअर पिणं, गुटखा खाणं, असे अनेक प्रकारचे वाईट व्यसन आहेत. वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. ज्या दिवशी माणसाला दारू पिली त्या दिवशी माणसाचा प्रपंच संपला. एक दिवस एक दारुडा घरी दारू पिऊन आला. बायकोला म्हटलं, अगं जर मी या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना, 2 दिवसात त्या देशाचा काय पालट केला असता. बायको म्हटली, अहो तुम्ही देशाला बदलाल ही गोष्ट खरी आहे. पहिली पायातली चप्पल बदला आणि मग देशाला बदला, कारण सकाळपासून एक तुमची एक माझीच घालून फिरताय. असे देशप्रेमी काही कामाचे नाही. देशाबद्दल माणसाला प्रेम असं पण कधी माहिती? शुद्धीमध्ये असताना. बघा, एखादीचा नवरा जर दारू पित असेल ना, तर ती बाई कपाळाच्या कुंकाकरता भगवंताला नवस करते, देवाला म्हणते, देवा माझा नवरा दारू पितो याच्यामध्ये माझी चुकी नाही, माझ्याकरता एकच कर, माझ्या कपाळाचं कुंकू कधी पुसू देऊ नको. ती बाई रडते, देवाला म्हणते, देवा अरे कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. माझ्या माहेरी ग श्रीमंतीचा थाट, श्रीमंतीचा थाट, दारुण या केली माझ्या संसाराची वाट, दारुण या केली माझ्या संसाराची वाट. माझ्या माहेरी ग वाटे मला भूषण, वाटे मला भूषण, दारुड्या घरी दिलं मला देऊ कोणा दूषण, दारुड्या घरी दिलं मला देऊ कोणा दूषण. सासर माहेर कुठच जुळना, कसच जुळना, दिलं मला इथं कसं माझच कळना, दिलं मला इथं कसं माझच कळना. नंतर ती बाई रडते, याला त्याला दूषण देते, याला त्याला दूषण देण्यापेक्षा प्रत्येक माईबापाने आपल्या मुली व्यसनमुक्त घरात देत चला. आपण म्हणतो या देशात दारूबंदी व्हायला पाहिजे. माईबापांनी जर आपल्या मुली दारूच्या घरात जर दिल्या नाही, दारूची दुकानं बंद व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी जाताना सांगेल, आजही माझ्या ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसाला मला कीर्तनामध्ये प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? कारण महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही का राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही. कारण आजही कीर्तन भजन चाललीत ना, ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा. माझे राजे नेमके होते तरी कोण? तर ऐका, विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला
वा वा. सालाबाद प्रमाणे थोडं महिला मंडळ तुमच्यासाठी नाचायचंय ना. उभ्या राहा बरं सगळ्या जणी. चला आपला महिला सप्ताह आहे. कीर्तनच आपलंय. जरा सगळ्यांनी